गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे पॉझिटिव्ह क्लोज होण्यामध्ये थोडंसं सक्सेस झालेलं आहे. तर त्याच्यामागचं बेसिकली रिझन आपण समजून घेऊ आणि पुढे काय होऊ शकतं तेही जाणून घेऊ. तर US मार्केट पॉझिटिव्ह थोडंसं क्लोज होण्यामध्ये एकच गोष्ट आहे ती म्हणजे ट्रम्पचे स्टेटमेंट्स. ट्रम्पनं 2 स्टेटमेंट्स केलेले आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे की जे रशियन ऑइल खरेदी करता आहेत तर त्यांच्यावरती ते 500% जे काही टॅरिफ लावणार होते ते 50 दिवसांसाठी त्यांनी पुढे ढकललेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की ज्या ज्या देशांना त्यांनी लेटर्स पाठवून जे काही ॲडिशनल टॅरिफ्स त्यांच्यावरती इम्पोज केलेले आहेत तर त्या देशांनी येऊन US सोबत ट्रेड डील करावं 1 ऑगस्टच्या आधी. आणि ते जर त्यांनी केलं नाही तर 1 ऑगस्टपासून त्यांच्यावरती ते जे काही टॅरिफ्स आहेत ते इम्पोज होतील. अदरवाईज जर त्यांनी ट्रेड डील केली US सोबत सक्सेसफुली तर मग मात्र ते टॅरिफ्स त्यांच्यावरती लागणार नाहीत. म्हणजेच काय की त्यांनी पुन्हा उलटेपालटे स्टेटमेंट्स करून लोकांना अट्रॅक्ट करण्याचं काम केलेलं आहे. आणि ही गोष्ट US मार्केटसाठी थोडीशी पॉझिटिव्ह होती. परंतु आज रात्री US मार्केटमध्ये येणार आहे कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन डेटा आणि फेडची जी काही मीटिंग 13 तारखेला नेक्स्ट मंथमध्ये होणार आहे. तर त्याच्यासाठी आज जो काही डेटा येणार आहे तर तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या डेटामधूनच ठरणार आहे की पुढे रेट कट होणार आहेत की नाही होणार आहेत किंवा किती लांबणीवरती पडतील. म्हणजे जर खराब इन्फ्लेशन डेटा आला तर मग मात्र थोडीशी अवघड परिस्थिती होईल. त्यामुळे फार जास्त क्लोजली सगळं जग त्याला पाहत आहे. त्यामुळे आज रात्री काय US मार्केटमध्ये होईल त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. त्यावरती आपलं मार्केटसुद्धा थोडंसं डिपेंड राहणार आहे. तर जसा USमध्ये कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन डेटा वगैरे येणार आहे तसाच इन्फ्लेशन डेटा काल आपल्याकडे आलेला आहे आफ्टर मार्केट आहे जो खूप चांगला आला आहे. म्हणजे ॲक्च्युली आपल्याकडे इन्फ्लेशन नाही तर डिफ्लेशन झालेलं आहे असं त्या डेटामधून दाखवलं आहे. परंतु ग्राउंड लेवलवरती तसं कधीच दिसलेलं नाही. म्हणजेच काय की जे फूड इन्फ्लेशन आहे तर ते खूप कंट्रोलमध्ये आलेलं आहे. म्हणजे ज्या भाज्या किंवा आपण काय म्हणतो की जे आपण रोज खातो बाजारातनं आणून तर त्याच्या प्राइसेस ह्या बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत. परंतु तसं मार्केटमध्ये आपल्याला दिसत नाही. मग ते डेटा काय मॅनिप्युलेट केला जातो की काय असं म्हणजे बऱ्याचदा ते शंका येते. परंतु आपलं इंडियन मार्केटसुद्धा हुशार आहे. ते आपल्या जो काही इन्फ्लेशन डेटा येतो इंडियन RBIकडनं तर त्याला जास्त रिॲक्ट ते करत नाहीत. म्हणजेच काय की जो आता USचा इन्फ्लेशन डेटा येईल ना आज रात्री तर त्याला खूप जास्त रिॲक्ट मार्केट करेल. रादर आपल्या डेटाला जास्त रिॲक्ट करणार नाही, हे लक्षात असू द्या. परंतु ही गोष्ट तशी पाहिली तर पॉझिटिव्ह आहे. ओके, म्हणजेच आपल्याकडे इन्फ्लेशन नाही आहे. इन्फ्लेशन अगदी कंट्रोलमध्ये आहे. यानं काय होणार की आपली जी काही GDP डेटा आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे 8%च्या आसपास RBIनं तर ते अचीव करण्यासाठी त्याची मदत होणार आहे. ओके, म्हणजेच परिस्थिती अंडर कंट्रोल आहे. परंतु ग्लोबल मोमेंटम जो आहे ना तर तो पूर्णपणे मिक्स आहे. म्हणजे मार्केट कुठल्या बाजूला जाणार याच्यामध्ये कुठलीही क्लॅरिटी नाही आहे. जर आपण युरोपियन मार्केट जर पाहिले तर ते ऑलमोस्ट मिक्स टाईप्स ऑफ सेटअप आहे. त्यानंतर आपण जर USचे फ्युचर्स पाहिले तर तेही ऑलमोस्ट फ्लॅट ट्रेड करत आहेत. जर आपण कालचा FIS-DIचा डेटा जर पाहिला तर FISनं पुन्हा एकदा 1600 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1800 कोटींचं बाईंग केलेलं आहे. जर आपण प्रोप्रायटरी ट्रेडर्सचा जर डेटा पाहिला तर ऑप्शनच्या हिशोबाने तर प्रोप्रायटरी ट्रेडर्स आणि FIS मार्केटवरती बेरिश आहेत आणि जे रिटेल ट्रेडर्स आहेत तर ते मार्केटवरती बुलिश आहेत. म्हणजेच काय की आता तुम्ही विचार करा की मार्केट कुठल्या बाजूला जाऊ शकतं. मोस्ट लाईकली मार्केट हळूहळू ग्राइंड करत करत खालीच येईल असं माझा अंदाज आहे. कारण स्मार्ट मनी तिथेच आहे. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होतं आहे. हार्डली एक 20 ते 30 पॉईंट गॅपअप. म्हणजेच आपण ऑलमोस्ट त्याला फ्लॅटच म्हणू शकतो. जर आता आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर 25,100 ते 25,300, 25,400 आणि 500 या ठिकाणी प्रचंड कॉल रायटिंग वाढताना आपल्याला दिसते. परंतु डाऊन साईडला जर आपण सपोर्ट पाहिला तर काल जरी मार्केटमध्ये सेलिंग असेल
आणि जरी पुन्हा एकदा रेड कॅन्डल जरी तयार झालेली असेल तरी 25,000पासून बाईंग आलेलं आपण काल पाहिलेलं आहे. परंतु 25,000 आता मार्केट किती वेळ डिफेंड करेल त्याला जास्त महत्त्व आहे, कारण पुट रायटिंग तिथे जास्त आहे, त्यामुळे तिथनं बाईंग होतं आहे हे लक्षात घ्या. आता जर आपण 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जर पाहिलं तर ते येतं 24,900वरती. म्हणजे जरी मार्केटनं 25,000 ब्रेक केला तरी 24,900 आणि 24,800 ह्या ठिकाणी एक प्रचंड मॅसिव्ह सपोर्ट आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे पाहावं लागेल की मार्केट नक्की काय करेल, आणि जोपर्यंत मार्केटला वर जाण्यासाठी कुठला मेजर ट्रिगर पॉईंट मिळत नाही तोपर्यंत मार्केट मात्र असंच ग्रॅज्युअली ग्राइंड करत 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 हळूहळू खाली येईल असं माझा अंदाज आहे. आणि स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जी आहे तर ती चालूच राहील. म्हणजे ज्या ज्या कंपन्यांचे रिझल्ट येतात, आता रोज कुठल्या ना कुठल्या कंपनीचे रिझल्ट येतात, तर रिझल्ट चांगला आला तर स्टॉक वर जाईल, रिझल्ट जर खराब आला एक्सपेक्टेशनपेक्षा तर तो खाली येईल. तर बेसिकली अशाच गोष्टी चालू राहतील. तर आता इंडेक्स हेवीवेट जे आहे तर त्यांच्यापैकी रिलायन्सचा रिझल्ट शनिवारी येणार आहे, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारच्या मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत शनिवार रविवारमध्ये ट्रेड डील होण्याची सुद्धा पॉसिबिलिटी आहे, आणि मे बी शनिवारी ज्या अर्थी रिलायन्स रिझल्ट अनाऊन्स करणार आहे तर ते संध्याकाळी 7-7:30च्या आसपास करतात जनरली. तर मे बी तोपर्यंत जर काही इंडिकेशन आलं किंवा काही जर ट्रेड डीलची घोषणा झाली की जी होण्याची पॉसिबिलिटी जास्त वाटते, तर मे बी त्याचा एक इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती नक्कीच पाहायला मिळेल. कारण ज्याप्रमाणे न्यूज आहेत, ज्याप्रमाणे मी माहिती घेतली त्याप्रमाणे जे ह्या ट्रेड डीलचे इंडियाकडनं जे सगळ्यात आपण काय म्हणतो की मुख्य सचिव आहेत, की जे सगळं हे मॉनिटर करत आहेत, तर ते बुधवारी अमेरिकेला जाणार आहेत. बुधवार म्हणजे उद्या. तर उद्या ते US ला जाणार आहेत. मग साहजिकच 1-2 दिवस तरी त्यांना तिथे बोलचाल करण्यासाठी किंवा अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या फायनलाइज करण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणजे मोस्ट लाईकली शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी हे 3 दिवस फार महत्त्वाचे आहेत. जर ट्रेड डीलची घोषणा होणार असेल तर ती मोस्ट लाईकली या 3 दिवसांमध्ये होऊ शकते असा माझा अंदाज आहे. तर होप सो, पाहूयात काय होतं आहे. परंतु ट्रेड डीलची जी घोषणा आहे तर त्याने मार्केटवरती एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येईल एवढं मात्र नक्की. पाहूयात काय होतं ते. परंतु स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मात्र चालू आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही आपली ट्रेड किंवा इन्व्हेस्टमेंट मॅनेज करावी हीच विनंती. जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल तर तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, कारण मार्केटला कुठेच जाऊ देत नाही आहेत, ना जास्त खाली ना जास्त वरती. त्यामुळे स्टॉप लॉसेस हिट होण्याचं काही कारणच नाही आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.